कथेचं नाव शेवटचा पाऊस. एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या शांता मावशीची ही कथा आहे, जिने आपल्या मुलापेक्षा पोरक झालेल्या पुतण्याला वाढवलं. पतीच्या मृत्यूनंतर ती मोलमजुरी करत जगत होती. तिचं स्वतःचं काहीच उरलं नव्हतं, पण पुतण्याला मोठं करून शिकवायचं स्वप्न तिनं पाहिलं होतं. संपूर्ण कथा. बालपण व संघर्ष. शांताचं आयुष्य एका भिंतीवर लटकलेल्या दिव्यासारखं होतं, कधीही विझायला तयार. तिचा नवरा हरखू पावसात गेलेला आणि परतलाच नाही. गावकऱ्यांना वाटलं तो वाहून गेला. एकाच क्षणात ती एकटी पडली. मग तिनं आपल्या भावाचं अपघातात पोरकं झालेलं 5 वर्षांचं मूल बजाला आपल्या घरी आणलं. ती मजुरी करत त्याला सांभाळायची. हातात पैसे नाहीत, पण मनात प्रेम भरलेलं. बाजा शाळेत हुशार, पण गावात शिक्षक कमी, वर्गात साधनं नाहीत. शांता दिवस राबून पैसे साठवायची. कधी स्वतः उपाशी राहून बाजासाठी पुस्तकं विकत घ्यायची. गावातल्या लोकांना वाटायचं आपलं पोट भरत नाही, ही शिक्षणासाठी एवढं का करत आहे. ती म्हणायची माझा बाजा मोठा होणार, डॉक्टर होणार, दुसऱ्यांना वाचवणार. बाजा कॉलेजसाठी शहरात जातो. शहराचं झगमगत आयुष्य, नवीन मित्र, मोबाईल, स्टेटस यात तो बदलतो. शांता गावातून फोन करत राहते, पण तो बिझी असतो. एका क्षणी तर तो आईच्या फोनला उत्तर देणंही थांबवतो. शांता मात्र दररोज मंदिरात बसून त्याच्या यशासाठी प्रार्थना करत राहते. बाजा डॉक्टर होतो, एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब लागतो. गावातही बातमी येते, शांता मावशीचा बाजा डॉक्टर झाला. पण शांता वाट बघते, तो घरी येईल, मिठी मारेल, म्हणेल आई मी आलो. पण बाजा येतच नाही. एका दिवशी गावात बातमी येते, शहरात एका हॉस्पिटलमध्ये एका वृद्ध बाईचा अपघातात उपचार होत आहे. नाव सांगत नाहीये, फक्त माझ्या बाजाला भेटा म्हणते. ते ऐकून गावकऱ्यांनी बाजाला फोन लावतो. तो म्हणतो मी बिझी आहे. नर्स त्याला शेवटचं सांगते, तुमच्या आईची अवस्था गंभीर आहे. बाजा धावत हॉस्पिटलमध्ये येतो. ICU मध्ये ती बघते आणि म्हणते, माझ्या डॉक्टर बाजाला भेटल्याशिवाय मी जात नाही. डोळ्यांतून अश्रू, दोघं मिठी मारतात. शांताचा शेवटचा श्वास शांतपणे जातो, त्याच पोटावर डोकं ठेवून. बाजा ओक्साबोक्शी रडतो. कथेचा शेवट. बाजा गावात परततो. गावात एक शाळा उभारतो, शांता मावशी विद्यानिकेतन. प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देतो. आणि एक ओळ लिहिलेली असते, आई ही रक्ताचं नातं नसेल, पण तिचा त्याग रक्ताच्या नात्यांपेक्षा मोठा असतो.